कारण आमच्याकडे पालकमंत्रीच नाही। आज जवळजवळ राज्यामध्ये सत्ता येऊन 1.5 वर्षे होऊन 2.25 वर्षे व्हायला आली, तरी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी पालकमंत्री मिळत नाही। शोकांतिका आहे आमची। आज 7 आमदार आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी आहोत। आमच्या रायगडचा विकास खुंटला जातोय। मी माझ्या तिन्ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे का तुम्ही 2 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्रीचा तिढा हा ताबडतोब सोडवावा, कारण रायगडच्या विकासाला त्या ठिकाणी गती मिळत नाही। नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण। चला, पुन्हा एकदा विषय रायगडच्या राजकारणातला आहे, तो म्हणजे पालकमंत्र्याचा तिढा अद्यापपर्यंत सुटला नाही। खरं तर या विषयाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे आणि ती काल आमदार महेंद्र थोरवे यांची पत्रकार परिषद काल खोपोलीत पार पडली आणि त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदारांनी आपली स्पष्ट जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे की अद्यापर्यंत 15 ऑगस्ट जवळ आलेली आहे आणि अद्यापर्यंत तुम्ही दिलेले शब्द पाळलेले नाही। तुम्ही दिलेले शब्द, याचा अर्थ वरिष्ठांनी दिलेले शब्द, पालकमंत्री पद हे शिवसेनेच्या जे मंत्री आहेत भरत गोगावले यांना मिळणार असं मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, इतर सगळ्या समन्वय समितीच्या नेत्यांनी जाहीर केलं असताना सुद्धा ते अद्यापर्यंत दिलं जात नाही, मिळत नाही। ही शोकांतिका, याचं दुःख, याची नाराजी तीव्र शब्दात आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांशी बोलून दाखवलेली आहे आणि राज्यातला हा जो तिढा आहे तो मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ सोडवावा। येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हा जो तिढा आहे तो सोडवण्यात यावा आणि याच्यावर इतका खल झालेला आहे, इतक्या चर्चा झालेल्या आहेत आणि इतक्या सगळे वाद आता मिटवून आम्ही नुकत्याच ज्या अलीकडेच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आणि विद्यमान रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना एक मताने, एक वाक्याचा येऊन सगळ्यांनी आपापल्या सगळ्या गोष्टी, आपापल्या अपेक्षा सगळ्या अगदी काय शांतपणे मुठी आवळून अनिकेत तटकरे यांना जो पाठिंबा दिला आणि अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आले। कुठेही गडबड गोंधळ महायुतीमध्ये झालेलं नाहीये आणि त्यावेळी तो शब्द दिला होता की अनिकेत तटकरेंना मदत करा आणि पालकमंत्री पदाची जी वाटाघाटीमध्ये पालकमंत्रीपद हे शिवसेनेला जाणार, अर्थात भरत गोगावले यांना जाणार। त्यांनी तसं जॅकेट विकेट सगळं याच्या आधी शिवलेलं आहे, परंतु तो पालकमंत्री पद अद्यापर्यंत दिलं जात नाही। असं वाटतं की ह्याच्या मुहूर्तावर ह्या निवडी होतील। नाशिकचा किडा आहे, इथला एक नंदुरबारचा किडा आहे आणि रायगडचा किडा आहे, परंतु हा किडा काय सुटत जात नाहीये। विशेषतः शिवसेनेच्या वाटेला हा यावा, कारण 3 आमदार शिवसेनेचे आहेत, 3 भाजपचे आहेत, एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या आदित्यताई आहेत त्या एकच आहेत शिवसेनेचे आमदार। इतकं सगळं असताना, कोकणात शिवसेना स्ट्रॉंग असताना आणि इतकं सगळं असताना देखील शिवसेना हे मिळत नाही। ही शोकांतिका आमदारांनी काल बोलून दाखवली आणि खरं तर ही वेळ शिवसेनेवर यावी हे दुःख आहे। म्हणजे काय ही शिवसेनेची अवस्था होऊन बसलेली आहे। शिवसेना शिंदे गटाची ही आगतिकता, आमदारांनी जी काय आगतिकता बोलून दाखवली, हे म्हणजे आमदार महेंद्र थोरवे किंवा भरत गोगावले असतील, महेंद्र दळवे असतील, हे सगळे आक्रमक चेहरे आहेत आणि ह्या सगळ्या आक्रमक चेहऱ्यांना असं काही कोणी असं राजकारणात त्यांना असं बांधून ठेवलंय आणि अगदी ते असं त्यांची आगतिकता त्या ह्याच्यातून पालकमंत्र्याच्या ह्याच्यावर दिसून येते। आज 2 वर्ष सरकारला होत आहेत आणि तरीही राज्याचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्रताई पवार ह्या गोष्टीवर तोडगा काढत नाही, मार्ग काढत नाही, शोकांतिकाच म्हणावं लागेल। आणि मग आमदारांनी काल म्हटलंय की रायगडचा विकास सुटलेला आहे, आमचा निधी कोणाला जातो, कुठे येतो, जिल्ह्याचा निधी कसा येतो आम्हालाच माहिती नाही। ह्या सगळ्या आता काय म्हणतात, म्हणजे तुम्ही आमदार, तुम्ही 7 आमदार, तुम्ही रोज सगळ्या गोष्टीला असता, भरत कॅबिनेट मंत्री आहेत, आदित्यताई कॅबिनेट मंत्री आहेत, सगळे तुम्ही एकत्र तुम्ही दिसताय, फोटो दिसताय, मग हा तिढा सुटत काय नाही? कोण असं राजकारण करतोय? सुनील तटकरे राजकारण करतात का? कोण असं राजकारण करतोय? भाजप राजकारण करतोय का? कोणाला भरत शेठ यांना होऊन द्यायचं नाहीये। आणि मग तुम्ही सांगायचं की आम्ही गुवाहाटीला जो काय गेलो, बंड आम्ही फुकारला, रायगडचे तिघांनी आम्ही एकत्र आलो, तिघे वाघ आहोत। हे वाघ तुम्ही आहेत तरी कुठे दिसत तर नाही आम्हाला। माध्यमात बोलणं सोपं आहे, परंतु
हे कृतीतून दिसणं फार गरजेचं आहे म्हणजे शेठ. ते मात्र कुठे दिसत नाही. तुमची देखील आगतिकता दिसते, तुमची देखील आगतिकता दिसते. आणि फक्त वारंवार तुम्ही स्टेटमेंट करायच्या माध्यमात की आता माझी निवड होणार, माझी म्हणजे पालकमंत्री भरत शेठ यांची सातत्याने बातम्या येतात की आता मला उद्या देणार, परवा देणार, मीच आता होणार. अरे होणार पण कधी? का काल मर्यादा आहे का नाही? अशी 2 वर्ष संपून गेली, आणखी 3 वर्ष अशीच जातील, मग रायगडला पालकमंत्रीच मिळणार नाही का? हे असं सरकार म्हणजे ही काय पद्धत आहे का? सर्वसामान्यांमध्ये याविषयी देखील नाराजी आहे. सरकारचं काय मोठी गोष्ट नाहीये का भारत पाकिस्तान युद्ध मिटवायचं अशी काय अवस्था आहे का? इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध मिटवायचं आणि मोठी घडामोड काहीतरी घडणार आहे, हार्बूज ओपन करायचंय. हा रायगडच्या पालकमंत्र्याचा हार्बूज कधी ओपन होणार? कधी ही निवड होणार? एवढा इतका मोठा तिढा आहे का? काय होतं माहिती का, महायुती सरकार तुमच्यामध्ये सगळं तुम्ही म्हणताय, सगळे नेते म्हणताय आमच्याकडे आलबील सगळं सगळं ठीकठाक आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही जे काय करताय त्याच्यामुळे मग जे काय विरोधक तुम्हाला जे कोकणातले विरोधक असतील, महाराष्ट्रातले विरोधक असतील, ते तुम्हाला जी तुमच्याकडे बोटं दाखवतात त्याला हे सगळं कारण आहे. क्षुल्लक गोष्टी, एक निवड, एक पालकमंत्री पदाची निवड तुम्ही करू शकत नसाल, हे दुर्दैव आहे. आणि मग रायगडकरांनी, आम्ही रायगडकरांनी नेमक्या कुठल्या आमचा आम्ही 2 वर्ष अगदी अशा अधांतरी आहोत, आम्हाला पालकमंत्री कोण आहे म्हणत नाही. हा मग हुकुमशाही म्हणत आम्ही, पण मनमानी कारभार. अरे करा ना काय ते, कोणाला तरी करा एकदा, ते करा, भरत शेठला करा, चला पण करा. कधी करणार? शिवसेनेचं पण हसू झालंय, हसू झालं. आणि आमदार साहेब तुम्ही आक्रमक आहात, तुमची शांततेची भूमिका ही शिवसेनेकडे देखील बघवत नाही, कारण तुम्ही असे आक्रमक आहात. असे शांत मी तर नाराजी कधी व्यक्त करायला लागलात? असो, थांबूया. काय म्हटले आमदारांनी ते तुम्ही सगळं ऐकलं असेल, ऐका. थांबूया. धन्यवाद. आता या तिन्ही नेत्यांचा एकत्रपणे निर्णय विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी झालेला आहे. आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी बोलून घेऊन सांगितलं की पालकमंत्री भरत शेठ यांना त्या ठिकाणी करण्यासंदर्भात सुनील तटकरे साहेब असतील आणि मुख्यमंत्री साहेब असतील यांनी सुद्धा त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेला आहे असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनीच प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जो उमेदवार त्या ठिकाणी सुनील तटकरेंच्या चिरंजीवांना उमेदवारी दिली तर त्यांचं आम्ही प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे आलो आणि ते बिनविरोध निवडून सुद्धा आलेले आहे. परंतु आता भरत शेठ यांना पालकमंत्री करण्यासंदर्भात जी काही आता दिरंगाई होत आहे त्याच्या बाबतीत खरोखरच मी स्वतःसुद्धा मी या ठिकाणी नाराजी व्यक्त करतो की आता 15 ऑगस्ट आलेला आहे समोर, अजूनही तुम्ही त्या ठिकाणी पालकमंत्री घोषित करत नाही. आणि सर्व आता सत्ता तिन्ही नेत्यांचं एकत्रपणे आलं असताना मग आता घोडं आडलं कुठे, हा मोठा प्रश्न आमच्या समोर पडला आहे. की जर आता आम्ही विधान परिषद जी होती ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे दिली, वरिष्ठांचा आदेश सुद्धा सगळ्यांचं पालन आम्ही त्या ठिकाणी केलं, मग रायगडचं नुकसान का? प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून तिथली कामं केली जातात. आमचा जिल्हा नियोजनच्या संदर्भात कोणता निधी येतोय, कोण निधी कुठला घेऊन जातोय हेच आम्हाला त्या ठिकाणी समजत नाही, कारण आमच्याकडे पालकमंत्रीच नाही. आज जवळजवळ राज्यामध्ये सत्ता येऊन 1.5 वर्षे होऊन 2.25 वर्षे व्हायला आली, तरी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी पालकमंत्री मिळत नाही. शोकांतिक आहे आमची. आज 7 आमदार आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी आहोत. आमच्या रायगडचा विकास कुंठला जातोय. मी माझ्या तिन्ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे का तुम्ही 2 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्रीचा तिढा हा ताबडतोब सोडवावा, कारण रायगडच्या विकासाला त्या ठिकाणी गती मिळत नाही. त्यामुळे आपण रायगडचा विकास करण्यासाठी रायगडचं पालकमंत्री पद हे तात्काळ त्या ठिकाणी भरत शेठ गोगावले यांना देऊन रायगडचा पालकमंत्रीचा तिढा सुटवावा, हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मी माझ्या या वरिष्ठांना या ठिकाणी विनंती करत आहे.